तर आजचा ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आमची ट्रेन इथं थांबली अंबाला स्टेशनला आणि आता आम्ही सगळे बॅगा काढल्यात बाहेर आणि इथून आम्ही आता बसमध्ये सर्व जाऊ. तर चला जाऊया. स्कूटी मुंबई शहरी डायरेक्ट बॅगा वाहून तरी आपल्याला कमी बॅगा वावायला लागलाय. वाटते बॅगा वाहून लय डेंजर कारण की स्टेशन आता आम्ही बॅगा पाठीमागे ठेवल्या आणि आम्ही इथं बसमध्ये आता चाललो. सगळी अर्धी बसली बसमध्ये अर्धी तिथंच आहात. आता ती आल्यावर आम्ही सगळी एकदाच जाऊ बसमध्ये. पहिले आम्ही जाऊन घेतो बॅगा वगैरे ठेवून. आई जे बघा काय करतात राजबेऱ्या फिरतात. ओ दाखवा राजबेऱ्या दाखवा राजबेऱ्या दाखवा. इथं ना दाखवायला मस्त ताज्या ताज्या राजगिऱ्या. तर काय जाता आम्ही सर्व बसमध्ये बसलो आणि हे पण आले. काय घेऊन आलो? पंखाय वाटतं. काय घेऊन आलो दाखवा काय घेऊन आलो. तर काय जाता आम्ही इथून निघलोय. पूर्ण बस वगैरे निघल्यात अंबाला स्टेशनवरून. आता आम्ही इथून जेवायला थांबू आणि तिथून डायरेक्ट मग आम्ही मनालीला नाश्त्याला पण थांबू म्हणजे आणि मग डायरेक्टली मनालीला जाऊ आम्ही. तर काहीच आम्ही 3 आईस्क्रीम घेतल्यात आणि चाललो वेगवेगळी फ्लेवर. तर तिथे पराठे खायला थांबलेलो नाश्ता करायला. तिथून आम्ही आईस्क्रीम घेतली. बघू टेस्ट करून कशी लागते. एक नंबर लागते. वहिनीला विचारूया आपण कसं लागतं. वहिनी आईस्क्रीम कशी लागते? मस्त लागते. 3 घेतल्यात आम्ही. तिन्ही पण एक नंबर लागतात. बटरस्कॉच एक नंबर लागते. बटरस्कॉच पण बाहेर लागते. त्या बघा कशा या सुकल्या डायरेक्टली. पाणी तर बघा का एकदम नदीला. एवढी मोठी नदी सुकली आणि आता भोगदा आलाय कुठला तरी. डॅम आहे. डॅम बघा कसा सुकलाय. पूर्ण आटलाय डॅम. पाणीच नाही. गाईज इथं किती छान नदी आहे. नदी सध्या सुकली पण मस्त वाटते असं पूल वगैरे. गाईज यांनी सर्वांनी ऑर्डर केली त्याने आम्ही तिकडे बाहेर गेलतो तुम्हाला व्ह्यू दाखवायला. तर भाऊ काय काय ऑर्डर केला? मटन रोस्टेड काहीतरी काय रोगन जोश सॉरी मटन रोगन जोश ऑर्डर केलं आणि एक फ्राईड राईस म्हणून मागवलं. दुसरं काही लागलं तर मागू पण. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान. इथं सर्वकडे ना व्ह्यू भारी आहे आणि इथं नदी आहे बघा छोटीशी. गाईज आता तुम्हाला आम्ही इथून व्ह्यू दाखवतो बघा. तर गाईज आता आमचा जेवण वगैरे झाला आणि आम्ही आता डायरेक्ट मनालीला घ्यायला निघालो. किती मारताना तरी मारतात. आणि आम्ही आता डायरेक्ट मनालीला जाऊन येतो. मग तिथे एक स्टॉप घेऊ ना. हिट मनाली एक शीतात ट्रॅक्टर हिट शीतात
घालू. आता आम्ही पण न्यूज बघू आणि तुम्हाला पण दाखवू कसे व्ह्यू वाटतात तिथे. आम्हाला बर्फाचे डोंगर दिसले. पैसा वसूल ट्रिप जाऊ. हे बघा बर्फाचे डोंगर. काची बांधले काय होई नाही तुम्ही एकदम. थांबलेलो ब्रेकफास्ट करायला. तर किती मोठी नदी आहे, एकदम असं भारी वाटते ना. आणि आता बर्फाचे डोंगर पण इकडे समोरच दिसतात. सध्या नाही दिसत इथून. बाहेरून मी काय काम तुम्हाला दाखवू. तर त्याला पहिले ब्रेकफास्ट करूया आणि जाऊया, भूक लागली. आम्ही आता जेवलेलो म्हणून आम्ही नाश्त्याला फक्त फ्रेंच फ्राईज आणि कॉफी घेतली आणि आम्हाला जेवायचा व्हिडिओ बघायलाय. म्हणजे चांगलं लागतं ना. काय विकता पाणी खाल्लं. तुम्ही काय विकता. अरे बाबा ना. गाईच आम्ही कुल्लूला पोहोचलो आणि खूप म्हणजे खूप जास्त थंडी लागते. आणि मनालीला आम्ही आता 40 किलोमीटर गाईच आता आम्ही पोहोचलो ना. पहिले फ्रेश हो. बारीकसा पाणी चोचतंय तो. आता आम्ही मनालीला पोहोचलो ना हॉटेलच्या बाहेर. आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये आणि लई थंडी लागते. किती थंडी लागते. कुल्फी झाली. आता रात्री बोलतो -4 जाणार आहे. स्नोफॉल होण्याची शक्यता आहे. हा उद्या होऊ शकतो. हा आता तुम्ही रूमवर पोहोचलो आणि बघू शकता रूम किती भारी आहे, एक नंबर. आणि दोघांना एक रूम आहे. ते बघा ना, पाणी वगैरे गरम करतात आणि एक नंबर रूम आहे. आणि आता यांचा रूम बघूया आपण. बघा काय भारी आहे, मस्त रूम आहे. लय भारी एक नंबर आहे. व्यू पण भारी आहे. सगळ्यांना रील्स काढायला भेटतील. बघू शकता. यांच्या इथं पुन्हा हे तिथे मला दिसते. गाईज आम्हाला मेन प्रश्न पडलेला आता रूम कशी भेटतील. पण रूम एवढे भारी आहेत ना, ते शपथ असा पैसा वसूल आहे पूर्ण. रूम पण भारी आहेत आणि बाथरूम वगैरे बघू शकता. खूपच छान, एक नंबर. आणि कसं वाटतं आपल्याला वाटलं एवढं छान रूम भेटतील आपल्याला पैसे भरले तर बाबा. बाथरूम बघा किती छान आहे. तुमचा पण मस्त व्ह्यू आहे. बाथरूम मध्ये पण मिरर वगैरे आहे. छान आहे एकदम भारी. काहीच आमची दोघांची तयारी झाली आणि आम्ही आता खाली चाललो. बघतो जेवायला काय केलं आणि थोडीशी फिरू अशीच. तसं जाऊया. अजून जेवण झालं नाही तर आम्ही अशीच इथं चालतो थोडी. कारण की ट्रेनमध्ये नुसता प्रवास आणि बसमध्ये पण खूप प्रवास झाला. असे पाय मोकले नाही केले तर आता चालतो आम्ही थोडी. बघू आता काय घेतला तर घेऊ आम्ही. आणि थंडी खूप आहे, बोलायला जमत नाही, एवढी थंडी आहे. काहीच आत्ताच आम्ही आलो फिरून. खूप जास्त थंडी आहे. असे हात जरी बाहेर काढले ना तर डायरेक्ट असं जलजल व्हायचे. तर आम्ही आलो जाऊन आणि मी काय नाही आणलं, फक्त ग्लव्सच आणले. कारण की मी ग्लव्स एकच जोडी आणलेली. तर त्याच्यामुळं मग आम्ही अजून एक घेतले. आणि आता थोड्या वेळात जाऊ जेवायला मस्त. मग जेवताना दाखवू आम्ही तुम्हाला की काय काय आहे. रूम तर तुम्ही बघला किती छान आहे आणि जेवण पण दाखवू काय काय आहे. चला काहीच आता आम्ही चाललो जेवायला. जेवण वगैरे झालं आणि आम्हाला मेसेज आला कर्ज करण्यात जेवण करायला कर्ज करणे म्हणजे कसं जेवण. हा आणि जेवण कसा घरचा भेटला का बरं सांगते तुम्हाला. जेवण पैसे झालंय ते जेवण शालेव सांगतोय. चला जाऊया. बाय बाय.
जेवायला बघा काय मस्त चिकन, शेव आणि चपाती आणि भात आहे मस्त. आणि आम्ही बघा कशी व्ह्यू सोबत जेवतो, एकदम छान वाटते. सर्व जेवायला बसले. ती टेस्ट कशी आहे जेवणाची? भाऊ कसे लागला जेवण? नाही तुम्हाला मस्त आहे. चला गाईज आता आपण पण जेवून घेऊया. सगळी बसली जेवायला. तर गाईज आताच आम्ही जेवून वगैरे आलो आणि जेवायला लई भारी होता. जेवलो वगैरे आणि उद्या सकाळी आम्हाला 5ला उठायचं आहे, कारण की 6ला कंपल्सरी 6ला खाली जाऊन नाश्ता करायचा आहे आणि 7ला कंपल्सरी गाडीत बसून इथून निघायचं आहे, कारण की सोलंग व्हॅलीला वगैरे बर्फ तेवढा नाही आहे, सिसूला जास्त आहे बर्फ. तर मला तिकडे जायचं आहे म्हणून आम्ही आता झोपतो. चला.